पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आजपासून राज्यात दुपारनंतर खूप ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे। म्हणजे विदर्भात, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे। पण राज्यात सांगायचं झालं तर खास करून नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात आहे, मुंबईपेक्षा नाशिककडं मध्ये 4, 5, 6, 7च्या दरम्यान माझं तर म्हणणं एका दिवस नाही, ह्या 8-7 दिवसामध्ये 1600 ते 1800 मिलीमीटर पाऊस पडेल इतका नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे। म्हणून नाशिकच्या जनतेने सतर्क राहावे, कारण की गोदावरी नदीला पूर येणार आहे, कारण की अतिवृष्टी होणार आहे। मुंबईपेक्षा नाशिकला अतिवृष्टी जास्त होईल। मुंबईला जरी पाऊस कमी झाला पण नाशिककडे जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात। राज्यात सांगायचं झालं तर आजपासून 3 तारखेपासून राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हे लक्षात। त्याच्यानंतर कोल्हापूर पासून ते इकडे पालघर पर्यंत कोकणपट्टीकडे आज पाऊस सक्रिय होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, राज्यामध्ये सक्रिय पाऊस सुरू झाल्याच्या नंतर सरी सुरू होणार आहेत, म्हणून हे अंदाज लक्षात येतात। खास करून जास्त पाऊस कुठे होणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा, मुंबई जिल्हा, मुंबईमधले संपूर्ण जिल्हे, त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग अतिमुसळधार पाऊस कुठं पडणार आहे, मुंबईकडे पडणार आहे। मुंबईपेक्षा जास्त नाशिक जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, म्हणजे नाशिक जिल्ह्यात जवळपास सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे। नाशिकचे जितके छोटे छोटे तलाव आहेत, पाझर तलाव, तिकडे संपूर्ण भरून जातील, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात। गोदावरी नदीला देखील पूर येणार आहे। नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर परत पाऊस पुन्हा नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोले, संगमनेर, ओझर, विघ्नर, तसंच हे असा पाऊस काय होणार आहे इकडे जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, इकडे नांदेडच्या पट्ट्यामध्ये, यवतमाळच्या पट्ट्यामध्ये ह्या 4 दिवसामध्ये म्हणजे 4 ते 8च्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। कुठं मुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। उर्वरित राज्यात मात्र सगळीकडे पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। राज्यात सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त पाऊस मग नाशिककडे होणार आहे ना, म्हणजे मुंबईला जितका पडला त्याच्यापेक्षा जास्त नाशिक जिल्ह्यात पडणार आहे। जवळजवळ 1800 ते 2000 मिलीमीटर पर्यंत ह्या 8 दिवसामध्ये तिथं पाऊस नोंदवला जाऊ शकतो, त्याच्यामुळे नदीला पूर देखील येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सातारा जिल्हा, सांगलीकडे देखील, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, ह्या भागामध्ये आज काय होणार आहे, दुपारनंतर चांगला सरी सुरुवात होणार आहे। ज्या शेतकऱ्यांची पेरणी नाही झाली ही 8 दिवसामध्ये 8 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे, त्या शेतकऱ्याच्या देखील पेरण्या होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर राज्यात मध्ये उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार, धुळे जिल्ह्यामध्ये तिकडे आतापर्यंत पाऊस पडला नव्हता, रात्री त्याला तिकडे सुरू झाला, पण आज रात्रीपासून जे पाऊस सुरू होईल तर जवळपास तिकडे 10 तारखेपर्यंत, 10 जुलैपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी अंदाज लक्षात। अतिवृष्टी होणार आहे धुळे जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात संपूर्ण तळे भरून जातील, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर जे नाशिककडे पाऊस पडल्यामुळे काय होईल, जे कॅचमेंट एरिया आहे, भंडारदरा धरण, गंगापूरचं धरण, त्याच्या निळवंडे धरण, ह्या धरणामध्ये काय होणार आहे, तिकडे गोदावरीला पूर येणार आहे, त्याच्यामुळे राज्यात आवक येणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं। इकडं पुण्याकडं तिकडल्या कोकण घाटमध्ये पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे कोयना धरणाला देखील या पावसामध्ये पाणी येणार आहे, म्हणून हे त्यांनी देखील लक्षात यायचं। उजनीत देखील काय होणार आहे, पुण्याकडे पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे उजनी धरणाच्या मध्ये काय होईल, तिकडे देखील त्यांना त्याला पूर येईल, म्हणून हे देखील त्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचं। राज्यात सांगायचं झालं तर पाऊस आता हे जे आहे ना, आज म्हणजे 3 तारखेपासून आज दुपारनंतर सुरुवात होणार आहे। आमच्या भागामध्ये तर आजच सुरू झाला, पण काही भागामध्ये दुपारनंतर होणार आहे। त्या भागात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज रात्रीपासून ते जवळपास 8 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे, सर्व शेतकऱ्याचे पेरणी आहे, या पेरणीमध्ये कोणी वंचित राहणार नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की एक आनंदाची बातमी, ज्या भागात अद्यापही पाऊस पडला नाही, ह्या पाऊस मध्ये आज रात्रीपासून ते जवळपास 8-9 जुलैपर्यंत पडणार आहे, त्याच्यानंतर 13-14 जुलैला देखील परत पाऊस सक्रिय होणार आहे, म्हणून त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करायची गरज नाही, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, तुम्हाला सांगू इच्छितो। पण एक सगळ्यात महत्त्वाचं, नाशिक, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातले नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातल्या आणि अहिल्यानगर या ते शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिककडं मात्र
खूप अतिवृष्टी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून नाशिकच्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहायचे, आपल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष घ्यायचा. मी हे जे अन्न दिलेलं आहे मी माझ्या शेतामध्ये, आणि हे माझं सोयाबीनचं शेत आहे. तिसऱ्या दिवशीची जवळपास 30 तारखेची पेरणी, ही बघा कशी सोयाबीन निघालेली, संपूर्ण जवळपास 18 एकर सोयाबीन निघालेली आपलं. आणि या शेतामधून अन्न दिला आणि पाऊस देखील सुरू झालेला आहे. आणि खास करून मुद्दामून नाशिक पुन्हा त्याच्यानंतर वैजापूर, गंगापूर, संभाजीनगर त्या भागात देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, त्यांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे. श्रीरामपूर भागामध्ये काही पाऊस नाही पडलेला आहे, पण श्रीरामपूरला आज रात्रीच्याला पाऊस सुरू होणार आहे. श्रीरामपूर, पुणतांबा त्या परिसरात देखील पाऊस सुरू होणार आहे. शिर्डीकडे पडणार आहे, अहिल्यानगर, संगमनेर, अकोला खूप पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणाबद्दल झाला, उद्या एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.